शेतीवर आधारित आता पूरक व्यवसाय केल्याशिवाय शेती परवडत नाही. एका शेतकऱ्याच्या कुटुंबाने जर ठरवलं की आपल्याला एक चांगला कृषी पणनाचा व्यवसाय करायचा आहे, तर मला असं वाटतं की अभिषेक मला एक चांगलं उदाहरण आहे आणि मला तो चांगला अनुभव मागच्या 25 वर्षामध्ये मिळालेला आहे. पण आर्थिक गणितं जी असतात प्रत्येक व्यवसायात, त्या पद्धतीने बघायला गेलं तर याचा आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना कसा फायदा? सोलापूर जिल्ह्यामध्ये अभिषेक कृषी पर्यटन केंद्र आहे. अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्र. अभिषेक त्यांचे जे सुरू केलेलं आहे त्यांचं नाव आहे राजू भंडार कवटेकर. आता राजू भंडार कवटेकरांचा मुलगा अभिषेक. आता त्यांनी ज्या वेळेला सुरू केलं, अभिषेक नुकताच जन्मून त्याचं बारसं झालं होतं आणि तो 1 वर्षाचा असेल साधारण. त्यावेळेला त्यांनी अभिषेक मळा सुरू केलेला होता. आत्ता माझा अनुभव असा आहे की त्यांच्या घरामध्ये राजू भंडार कवटेकरांचे भावाची मिसेस, आई वडील असताना आई वडील, त्यांची मुलगी पूजा, दुसरी थोरली मुलगी अंजली, त्यांच्या भावाचा मुलगा बंडू, हे सगळं पर्यटन केंद्र बघत असतात. आणि आता अभिषेक मोठा झालेला आहे, 23-24 वर्षाचा अभिषेक झालेला आहे. आता तो सगळं कृषी पर्यटन केंद्र बघत असतो. म्हणजे त्याला कुठलीही इच्छा झाली नाही की मी शिकून नोकरी बाहेर कुठेतरी करावी. वडिलांनी वडिलोपार्जित कृषी पर्यटन केंद्राचा व्यवसाय त्याच्याकडे आता सोपवलेला आहे. त्यांच्या भावाचा मुलगा जो बंडू आहे तो सगळ्या ॲक्टिव्हिटीजचं बघतो. अभिषेक सगळं मॅनेजमेंट कृषी पर्यटन केंद्राचं बघतो. अभिषेकची आई सगळं जेवणाचं मॅनेजमेंट ते बघतात. आणि अभिषेकची म्हणजे बंडूची आई हे सगळं तिथल्या साफसफाई हे ते सगळं बघत असते. त्यांना वर्षभर लागणारा मसाल्याचे ते सगळं ते करत असतात. आणि मला तुम्ही जो विचारला की बाबा त्यातून अनुभव तुम्हाला काय मिळाला आहे, तर एका शेतकऱ्याच्या कुटुंबाने जर ठरवलं की आपल्याला एक चांगला कृषी पर्यटनाचा व्यवसाय करायचा आहे, तर मला असं वाटतं की अभिषेक मला एक चांगलं उदाहरण आहे आणि मला तो चांगला अनुभव मागच्या 25 वर्षामध्ये मिळालेला आहे की एक संपूर्ण कुटुंब यशस्वी कसं होऊ शकतं. आपण ज्या गोष्टी बघितल्या त्या ॲग्री टुरिझमच्या माध्यमातून जितक्या गोष्टी येतात महत्त्वाच्या आहेत त्या बघितल्या. म्हणजे शेतकऱ्यांची सुरुवात असू देत किंवा ग्रामीण भाग त्याचा शेतीवर परिणाम, काही यशस्वी उदाहरणं सुद्धा बघितलीत. तुमचा अनुभव सर सुद्धा ऐकला. पण आर्थिक गणितं जी असतात प्रत्येक व्यवसायात, त्या पद्धतीने बघायला गेलं तर याचा आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? आणि तुम्ही एकदम अत्यंत रास्त प्रश्न विचारलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत त्या सगळ्या शेतकऱ्याला त्याच्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी चाललेल्या आहेत. आणि मग जर पर्यटनाची जोड देऊन आर्थिक उत्पन्नाचं साधन कसं निर्माण होऊ शकतं, तर त्याच्यासाठी मी असं सांगेन की शेतीवर आधारित आता पूरक व्यवसाय केल्याशिवाय शेती परवडत नाही. आणि मग हे पूरक व्यवसाय कुठले आहेत, तर मग समजा कुक्कुटपालन आहे किंवा पॉली हाऊस आहे, ग्रीन हाऊस आहे, दूध डेअरी आहे. असे वेगळे वेगळे नवीन प्रयोग शेतावरती आता आपण करत असतो. तर ह्याच्यासाठीच की आपण आपलं शेती परवडण्यासारखी करावी. तसंच हे सगळ्या गोष्टी जरी आपण केल्या तरी शेवटी ग्राहक मिळवण्यासाठी आपल्याला बाहेर जावंच लागतं. पर्यटन असा एकमेव व्यवसाय आहे की जिथे पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकाच्या माध्यमातून ग्राहक आपल्या फार्मवरती येणार आहे.